आयुष्य प्रत्येकाला सारख्या संधी देत नाही. काहींना तर जगण्यासाठी सुद्धा लढावं लागतं. भूक, अपमान, एकटेपणा हेच काही लोकांचं रोजचं आयुष्य असतं. पण अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा चांगुलपणात देवाचा प्रकाश लपलेला असतो. आणि आजची कथा ही त्याच प्रकाशाची आहे. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आजची कथा आहे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या गणू नावाच्या एका गरीब अनाथ मुलाची. गावातील कौलारू घरांची वस्ती संपली की एक मोडकळीस आलेली झोपडी दिसायची. तीच या 10 वर्षाच्या गणूची दुनिया होती. ना आई, ना वडील, ना आधार देणारं इतर कोणी. गरिबी त्याची सावली होती आणि एकटेपणा त्याचा सोबती. गावातले लोक त्याला ओळखायचे, पण त्याच्या वेदना कोणी समजून घेत नव्हतं. काही जण त्याची थट्टा करायचे, काही जण तिरस्कारानं हाकलून द्यायचे. पण पोरका गणू खचून जात नव्हता. दररोज पहाटे गावच्या मंदिरातील घंटानाद ऐकत तो उठायचा. मग तसंच उपाशीपोटी कोणाच्या शेतात राबणं, कोणासाठी लाकूड तोडणं, कोणासाठी पाणी भरणं, असं काही ना काही करून तो आला दिवस पुढे रेटत होता. मोबदल्यात अनेकदा त्याला पोटभर जेवणही मिळायचं नाही. कधी मिळाला तर भाकरीचा चतकोर तुकडा, नाहीतर नुसतं पाणी पिऊन रात्र काढावी लागायची. पण त्याच्याकडे एक अशी संपत्ती होती जी जगातला कोणताही श्रीमंत माणूस विकत घेऊ शकत नव्हता. ती म्हणजे देवावरचा अढळ विश्वास. रोज रात्री तो डोळे मिटून देवाची प्रार्थना करायचा आणि म्हणायचा, देवा, मला श्रीमंत बनव असं मी म्हणत नाही, पण माझं एकच मागणं आहे, मला कधीच एकटं सोडू नकोस. एके दिवशी गावातील श्रीमंत जमीनदारासाठी गणूनं दिवसभर काम केलं. कडक ऊन, घामाने भिजलेले मातकट कपडे आणि पार थकून गेलेलं शरीर. कामाच्या मोबदल्यात संध्याकाळी त्याला एक भाकरी, चटणी आणि काही फळं मिळाली. गणूच्या चेहऱ्यावर गगनात मावणार नाही असा आनंद उमटला, कारण त्या रात्री तरी तो उपाशी पोटी झोपणार नव्हता. पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. घरी जात असताना गावातील काही रिकाम टेकड्या टार्गट मुलांनी त्याची वाट अडवली, त्याची टर खेचली. काहींनी त्याला धक्का देऊन खाली ढकललं. छोट्याशा गणूनं सुरुवातीला गयावया करत त्यांना विनवण्या केल्या, पण त्या मुलांची भीड अधिकच चेपली आणि त्यांनी गणूची शिदोरी वाटेत साचलेल्या चिखलात फेकून दिली. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेतला गेल्यानं गणू नाराज झाला. पण अश्रूंना डोळ्यातच अडवत कापऱ्या हातांनी तो चिखलातून भाकरीचे चांगले तुकडे उचलू लागला. भरल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत तो मनातल्या मनात म्हणाला, देवा, मी इतका कम नशिबी आहे का की मेहनतीच्या भाकरीचा तुकडा पण मला मिळू नये? मी एवढं तुला सगळं सांगत असतो, पण खरंच तू माझं ऐकतोस का रे? एवढं बोलून गणू गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडू लागला. त्या क्षणी फक्त सोसाट्यानं वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज होता. निराश मनानं तो पुढे चालत राहिला. गावाबाहेरच्या ओढ्याजवळ पोहोचल्यावर त्याला तिथं एक वृद्ध साधू दिसले. पांढरी दाढी, थकलेला सुरकुतलेला चेहरा, पण डोळ्यात विलक्षण चमक. त्याने हळू आवाजात गणूला हाक मारली आणि विचारलं, बाळा, 2 घास खायला मिळतील का रे मला? साधू महाराजांचा भुकेनं व्याकुळ झालेला पण धीर गंभीर आवाज ऐकून गणू थबकला. त्याने झटकन आपल्या हातातली शिदोरी मागे लपवली. गणू द्विधा मनस्थितीत होता. त्याला वाटलं, एकतर किती दिवसांनी आपल्यालाच आज एक भाकर तुकडा मिळालाय आणि त्यात त्याला चिखल लागलाय. शिवाय आपण जर तोही या साधू महाराजांना दिला तर आजही आपल्याला उपाशी झोपावं लागेल. काही क्षण त्याच्या मनात संघर्ष सुरू होता. एका बाजूला इतक्या दिवसांची भूक आणि दुसऱ्या बाजूला आईनं केलेले संस्कार. त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, देण्यात कधीच नुकसान नसतं रे बाळा. मग क्षणाचाही विचार न करता त्यानं त्यातल्या त्यात चांगले भाकरीचे तुकडे त्या वृद्ध साधू महाराजांना दिले. त्या साधू महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते कृतज्ञतेनं हसले आणि म्हणाले, बाळा, तू वयानं लहान आहेस, पण तुझं मन खूप मोठं आहे. देव तुझं भलं करो. शुभम भवतु.
साधू महाराजांचे हे शब्द ऐकताच गणूच्या मनातील वर्षानुवर्षांची वेदना जणू वितळू लागली. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या फाटक्या कपड्यांकडे नव्हे तर त्याच्या निर्मळ मनाकडे पाहिलं होतं. थोडं अंतर चालल्यानंतर अचानक गणूच्या आजूबाजूचा परिसर तेजस्वी प्रकाशानं उजळून निघाला. वारा शांत झाला. वेळ जणू थांबली. गणू घाबरून मागे वळला आणि त्याच्या डोळ्यासमोरच तो वृद्ध साधू दिव्य तेजानं झळकू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं. गणू थरथर कापू लागला. तो साधू प्रेमानं म्हणाला, "गणू बाळा, आज तू ज्या वृद्धाला अन्न दिलंस तो साधा वृद्ध नाहीये." हे ऐकताच गणू अवाक झाला आणि म्हणाला, "म्हणजे काय साधू महाराज?" तेव्हा त्या दिव्य रूपातून आकाशवाणी व्हावी असा आवाज आला. "मीच करता करविता परमेश्वर आहे." हे शब्द ऐकून गणू घाबरला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो देवाच्या चरणी अक्षरशः कोसळला. मग प्रेमळ स्वरात देव म्हणाला, "गणू बाळा, जेव्हा तू रात्री रडत होतास तेव्हा मी तुझ्यासोबत होतो. जेव्हा जगानं तुला नाकारलं तेव्हा मी तुला जवळ घेतलं होतं. आणि जेव्हा तू भुकेला असूनही दुसऱ्याची भूक भागवलीस तेव्हा खरं तर तू माझीच सेवा केलीस." एवढं बोलून देवानं गणूच्या पिशवीला स्पर्श केला. क्षणात त्याची पिशवी भरून गेली. भाकरी, फळं, धान्य आणि आवश्यक वस्तूंनी ती ओसंडून वाहू लागली. पण देवाची खरी भेट अन्नधान्य नव्हतीच, तर ती होती आत्मविश्वास. त्या दिवसानंतर गणूचं आयुष्य बदलू लागलं. लोकांना त्याच्या चेहऱ्यावरचं तेज दिसू लागलं. त्याला चांगलं काम मिळालं. त्या कामातून मिळालेल्या पैशात गणूनं जमेल तसं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि काही वर्षांनी तो स्वतः गावातील गोरगरिबांना मदत करणारा देव माणूस बनला. मित्रमैत्रिणींनो, कदाचित आज तुमच्या आयुष्यातही संघर्ष असेल. कदाचित तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळत नसेल. पण विश्वास ठेवा, देव न्याय देण्यास उशीर करतो, पण तो कधीही अन्याय करत नाही. योग्य वेळी योग्य मार्गानं आपल्याला योग्य प्रतिसाद हा मिळतोच. म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी चांगुलपणा सोडू नका. कारण अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्यानंही तो दूर होतो. आणि जेव्हा मनात श्रद्धा, दया आणि संयम असतो तेव्हा देव अशक्य वाटणारे दरवाजेसुद्धा उघडून दाखवतो. आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.